ते होता सभेचा इतिहास होता. त्याच्यात साहेबांनी काय सांगितलं, आम्हाला अर्थबोध होत नाही. ॲग्री अर्थबोध होत नाही. माझं नाव टाकलं, मला फोन केला, सेकंडचं पत्र दिलं. ते इंटिमेशन होतं. इंटिमेशनला थर्ड पत्र जे दिलं आहे त्या पत्रामध्ये इथे असताना आम्ही क्लिअरली सांगितलं की साहेब जर नाही समजलं तर समजावा, समजवतो आम्ही. त्याच्यातही उत्तर येत नाहीये. मग आता काय समजायचं कमिटीकडून? नाही, रात्री सुद्धा तो विषय झाला आमचा, एक 2-4 दिवसांपूर्वी विषय झाला. आता ह्याच्यात तुम्ही बरोबर लिहिले इतिवृत्ताची प्रत कायदेशीर नोंदीसाठी. आता इतिवृत्त कायदेशीर नोंदीसाठी ह्याचा अर्थच मोठ्या होत नव्हता. आता तुम्ही येऊन नंतर सांगा असं मला माहिती नाही. मला तर ह्याचा काय अर्थ होत होता. आता मला विचारते तुम्हाला ह्याचा अर्थ होत नाही. ह्याचा अर्थ होत मला कायदेशीर नोंदीसाठी म्हणजे आता असं बोललं तर मग कायदेशीर नोंद कसली कायदेशीर? मुळात आपली नियोजित संस्था आहे तर कायदा यात कुठे येतो? कायदेशीर करतो माहितीसाठी होणं योग्य आहे ना. म्हणूनच म्हणतो त्याशी तुम्ही आला असता, बोलला असता, विषय संपला असता ना. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला अरे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला चर्चा करायची काय पत्राला उत्तर फक्त देतो. करूया ना चर्चा. काय अर्थ आता काय ह्या मुद्द्यावर त्याचा काय म्हणजे तुम्ही आता ह्याच्यामधून लिहिलंय ना. सेवनचे पत्र त्याचे होतं. आता बघा ठीक आहे. आता ह्याचा आपण उत्तर त्याकडे घेऊ शकतो. आम्ही सुद्धा त्यांना बारबार शेवटीची एनओसी लागते का त्यानंतर ते नोटिफिकेशन तुम्हाला दिले बघा. मुळात ते त्यांचं म्हणणं लागत नाही, ते नोटिफिकेशन सुद्धा दिले. आता तो म्हणतो जी गोष्ट लागतच नाही त्याची एनओसी कशासाठी घेईल? एनओसी लागतच नाही. आता तुम्ही ह्याला पत्र पाठवले SRA म्हणते की आम्ही त्यांना पत्र पाठवले की तुम्ही शेवटीची एनओसी तुम्ही घ्या बोला. ही गोष्ट आपण विचारायचं त्यांना काय गोंधळ आहे. 3 ठिकाणी 3 उत्तर येत आहे. तुमच्याकडून एक उत्तर येत आहे, SRAकडनं उत्तर एक येत आहे, ठीक आहे, आणि विकासाकडून एक उत्तर येत आहे. मग ग्राह्य उत्तर कुठला करायचं नव्हतं. तुम्ही सांगताय 100 मीटर, बरोबर, विकासक सांगतोय 10 मीटर आणि SRA सांगतोय 500 मीटर. ह्याचं उत्तर भारत सरकारचं नोटिफिकेशन आहे ना. परत एकदा आपण वाचायचं का बघायचं का ते बघूया आपण. भारत सरकारचं नोटिफिकेशन 2022 तो मुद्दा सोडून द्या. तो मुद्दा सोडीचा मुद्दा आहे. ऐक ना, मी मुद्द्याला मुद्दा म्हणतोय. तो जर मुद्दा 2022चं तुम्हाला ते लेटर मान्य नाही तर त्याच्यानंतर पण काय नोटिफिकेशन तुमच्याकडे आहे का? जसं आता तुम्ही जसं आणलं की नाही की SRAलाच पत्र पाठवलं. SRA नोटिफिकेशन आहे का? 2024चं नोटिफिकेशन दिलंय तुम्हाला. काय दिलं? हो बघा ना, पहिल्या पत्रात बघा ना, पहिल्या पत्रात टॉप वरचं नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये SRA. हे बघा ते 24 एक नोटिफिकेशन बघा ते मराठीमध्ये होतं. मराठीचा अनुवाद काढावा त्याच्यावरून आले ते. हे का हेच की हेच तुमचं पत्र आहे. त्याचा अर्थ काढा. आणि मुळात आता हा जो सीओडीचा विषय आहे ना, मुळात आताच्या फिलहाल आताच्या याच्यामध्ये SRA उत्तर द्यायला बाधित आहे. आता फिलहाल आपण दुसरे जे मुद्दे आहेत त्याच्यावर वार्ता करूया ना. हा मुद्दा कशाला आता आपण गिरवत राहायचा? आता तो SRA गिरवायचा प्रश्न आहे. आणि काय झालं माहिती आहे? गिरवायचा प्रश्न आहे. भारत सरकारचं जर नोटिफिकेशन असेल आपले कुणीतरी लिहिलं आणि तुम्हाला दिलं. भारत सरकारने नोटिफिकेशन 3दा चेंज केलं. हे पण तुम्हाला 22 ला झालेलं आहे, 23 ला झालं आहे, 24 ला त्याच्यानंतर नोटिफिकेशन असेल तर दिलं तर बरोबर. एक साधी गोष्ट त्याच्यासाठी SRAला RTI गेला आहे, RTI थ्रू पत्र केलेलं आहे विकासासाठी. आलं तुम्हाला उत्तर उत्तर आलं तुम्हाला हे लेटर दिले म्हणून. हा पहिला लेटर
नाही, 5 ऑगस्टला नाही, नाही. पाठवतो, उत्तर आलंय. SRA बिल्डरला पत्र दिलेलं आहे. हो, मग तेच की हां म्हणतोय. SRA बिल्डरला पत्र दिलंय की तुम्ही काय डॉक्युमेंट सबमिट केले ते डॉक्युमेंट आम्हाला पाठवा. हा, बरोबर आहे. ठीक आहे, मग ते डॉक्युमेंट आम्हाला जेव्हा त्या माहिती पाठवलं अधिकारात तुम्हाला उत्तर आलं ना त्याचं. नाही नाही अजून आलंय, नाही अजून कसं आलंय. कळालं तुम्हाला? म्हणजे त्यांनी लेटर दिलं त्यांच्या नेशनमध्ये केलेलं आहे की आम्ही त्यांना कसं लेटर दिलेलं आहे त्यांच्याकडनं जेव्हा उत्तर येतं आम्ही तुम्हाला कळवू. त्यांनी आम्हाला फक्त माहिती बोलवली कोणती माहिती बघ. लेखी दिली की तुम्ही जो आमच्याकडे आरटीआय टाकून म्हणतात. RTI टाकलं. सांगतो RTI टाकला आम्ही. तिथे त्रिमुखे साहेब भेटलो आम्ही. त्रिमुखे साहेबांनी क्लिअरली सांगितलं तुमचा एरिया 500 मीटरमध्ये आहे. 500 मीटरमध्ये असल्यामुळे सध्या आम्ही कोणाला एनओसी देत नाही. तुमचं काय आहे तो आम्ही आता करू. संपला लिहून विषय. दिलं का त्याने? काय म्हणतात लिहून दिलं का तुला? त्यांनी लेटर पाठवलं आता साहेब बघ केला तेच तर म्हणतोय मी ना. अधिकृतपणे जर लेटर पाठवा असतं मग काय विषयच नाही ना. त्यांना 5 तारखेला लेटर पाठवलंय. हा. विकासकाला काय सांगितलंय तुम्ही 15 दिवसाच्या 7 दिवसाच्या आम्हाला तुमचा रिप्लाय पाठवा. चांगली गोष्ट आहे. मग आता 5 तारखेला पाठवता आता 20 तारीख म्हणून झाली. तो विषय साहेब आता आहे ना, हा विषयावर चर्चा करण्यासाठी काही अर्थ नाहीये. विषय क्रमांक 2 नाही, नाही, सगळ्यात महत्वाचा आहे ना, सगळ्यात महत्वाचा विषय हा आपण काय प्रायव्हेट म्हटलं की हा विषय सॉल्व्ह झालाय की बाकी हे सारं आपल्याला पुढे जायला काय हरकत नाही. पहिलं लेटरमध्ये तुम्ही स्पष्ट म्हटलंय बरोबर ना? आम्हाला सर्वांना विकास हवा आहे म्हणजे जायचंय ह्याचं क्लॅरिफिकेशन झालं आपल्या पुढे जायला काय हरकत नाही. आणि मग त्या विषयात आपण म्हणतो ना त्याचं जर विषय तो विषय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता तो विषय आहे ना जेव्हा आपल्याला SRA कडून आम्हाला कन्फर्मेशन येईल तर बघू ना त्याचं. आता मुद्दा क्रमांक 2 जो तुमच्या अबकारीमध्ये आहे तो तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला त्याचं उत्तर देत नाही. त्याचं काय ते सांगा आम्हाला. त्याचं आता जे तुम्हाला द्यायचं आहे नाही द्यायचं ते क्लिअर सांगा. ते उत्तर मिळेल ना तुला. दोन वेळा आम्ही केलं, दोन वेळा. हे सांगतोय मी 3 वेळा. परत तुम्ही आता जे लेटर दिले ना त्यातलं तोच उल्लेख आहे. आता तुम्ही स्पष्ट सांगा. आता तुम्ही काय म्हणला आमच्या माहितीसाठी बरोबर आहे. पण ठीक आहे ना माहिती हे तर दिलं जाईल ना. आता कायदेशीर नोंदीसाठी तर कसली कायदेशीर नोंदी आम्हालाच काही कळालं नाही. शब्दाला मुळामध्ये- पळवाटा भरपूर हा? असतात. मराठी शब्दाला पळवाटा भरपूर असतात ना. ते वळू शकतो. अहो, मग आपण तेवढा शब्द कसा आहे वाकडायला जायचं की आपण तेवढा शब्द पकडतो ना. आता झालंय काय माहिती आहे का की आपल्यामध्ये असं वाटतं की भारत पाकिस्तान आहे की ह्यांना काहीतरी पाहिजे ह्यांना काहीतरी नको पाहिजे बरोबर का. अशा तऱ्हे आपल्या आता एक दुसऱ्याशी आपण बोलतोय. पण तसं काहीच नाही. याच्यामध्ये कुणाचं नुकसान व्हायचं किंवा कुणाच्या खिशात 4 पैसे येतो म्हणून तो बोलतो अशातला काय भाग नाही. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातले वेळ खर्च करतोय आणि एक समाजसेवेची आवड असेल कुणाला समाजात उठणं बसण्याची आवड असेल म्हणून करतोय बरोबर ना. काय ते ह्याच्यात दुसरा हेतू काय असतो आणि तसा जर हेतू दिसत असेल तो निदर्शन आणला स्पष्टपणे तर त्यावरती मग आपल्याला कारवाई करतो. आपण काय विचारले आपला जो पारदर्शक आहे की नाही, मग जे आपण दाखवतो ते उत्तर जे मिळाले आपल्याला पारदर्शक तर काही विषयच नाही आला ना. त्या विषयच नाही होता. जे आपण केलेलं आहे आपण विकासकांना आपला जो आपल्या बिल्डरला दिला गेला बरोबर की ना. आपण काय म्हणतोय की विकासकाला आपण जनतेने दिला. जनतेने दिला आपण असं म्हणतो नाही. तो कधी दिला कुठल्या साली दिला कधी दिला होता आणि त्याला संमतीपत्र. काय दिलं कसं काय दिलं. आता मुद्दा पहिला बरोबर विकासकाला जेव्हा आपण देतो की बाबा नाही ही जागा तुम्ही खरेदी केली विकासकाने तेव्हा विकासकांनी आपल्याला काय दिलंय काय दिलंय का आपल्याकडे. आणि ते पत्र विकासाने सांगितलं आपल्याला की नाही ही जागा मी खरेदी केली ही लँड भाऊ आम्ही परचेस केले की मी सेल ॲग्रीमेंट केले किंवा डीड केले असं जर त्यांनी काय सांगितलं असतं बरोबर की नाही. ते पत्रक कोणाला आलं त्याचं ते पत्रक कोणाला आलं सोसायटीच्या नावावर आलं की वैयक्तिक कोणाच्या नावावर आलं कोणाच्या ते नावावर पत्र कोणा याचा प्रश्न आहे त्याने मग 7 ते कसं आलं? बारा नाही, ते कसं कळलं आपल्याला की बाबा त्यांनी जागा विकत घेतली कसं कळलं कोणाला. ते दिलेत ना पेपर ते आणि ते दिले. आपल्या कमिटीने आपल्या घेतलं का त्यांच्याकडे काय मागून हो 7 कमिटीने बिल्डरचा त्या पत्रव्यवहार केलाय का कसा 7 त्यांनी दिलेत ना पेपर. असं नाही. तसं बिल्डरच्या काय कमिटीने पत्रव्यवहार केला का बाबा तू आम्हाला अशी पत्र द्या म्हणून. पत्रव्यवहार केलेलं नाही. त्यांनी स्वतःहून आम्हाला मग ते कमिटीच्या नावावर आलंय की वैयक्तिक नावावर आलंय? कमिटी नावावर ते तुम्हाला पेपर सुटून होते असं आले नाही नाही ही बाबा जागा मी विकत घेतली जागा मी परचेस घेतली हो. बरोबर आहे. तसं त्यांनी कमिटीच्या नावावर लेटर दिलंय का असं की बाबा ही जागा मी घेतली या जागेचा मी कन्व्हिन्स केलाय असं काय दिलंय का? वेगळा आणि परचेस वेगळं. तेच कसं काय? परचेस कमी करतात की नाही
ही याने स्वतः खरेदी केली जागा आहे, परचेस केली जागा आहे, खरेदी केली. त्यांनी घेतली नाही Service हा, हा. सुट्टांकडनं विकत घेतले की सुट्टांकडनं जागा विकत घेतली की फक्त विकास करण्यासाठी घेतली विकास नाही करण्यासाठी. नाही, विकत घेतली मग तरी. ते आणि असेल ना. आम्हाला हेच आता मी विचारायचं. सांगतो तो ज्या वेळेला आपल्या अगोदर मिटिंग चालू होत्या, तो पहिला कोण तो होता एक केतन होता केतन म्हणजे आपल्या मिटिंग चालू होत्या. त्या दरम्यान 2010 मध्ये मग मामूला इथे भेटायला त्याला समजलं बा इथं हा पठाण इथं पुढाकार घेतोय. मग तू त्या ह्या ठिकाणी आलेलं पठाण बोलला की हे आता तुम्ही इकडे तिकडे कुठं जाणार. त्या दरम्यान आपण त्या गोरेगावच्या एका मित्राकडे पण गेलो होतो. तो आता ओंकाररावच मला वाटतं तो मित्र अग्रवालकडे गेलो. तर त्याला कळाले लोक इकडे तिकडे जातात. त्यांनी मामाला सांगितलं की ही जागा मी खरेदी केली आहे, तुम्ही इकडे तिकडे तुम्हाला जायची गरज नाही आणि माझ्या प्रोडक्ट मी काही करू शकत नाही. बरोबर. तेव्हा बीच बिल्डर आहे, मी ते सगळं करू शकतो. आणि तिथपासून आपला फक्त कारभार चालू झाला. त्यांनी दिसर आपल्याला असं लेटर दिले का कमिटीला की बाबा ही जागा मी कन्व्हिन्स घेतली किंवा ही जागा मी सेल परचेस केली त्याचे पेपर ते कन्व्हिन्स येतात ते परचेचे पेपर आपल्याला 7-12 सेकंद दिलेच ना. असं नाही सर लेटर सगळं लिहून दिलंय का असं मी म्हणतो. असं काही दिलंय का कमिटीच्या नावे असं दिलंय का? हॅलो तर 10 वाजता बरोबर फ्री होईल. हो हो ते बाकीला कॉल करून घ्या तुम्ही. हो चालेल. हो असं आपल्या विकासकाने असं काही दिलंय का? त्यांनी पत्रक त्यांच्या दिलंय का? नावात केलेली खरेदी पत्रक टाकली आपल्याकडे. त्याची कॉपी ते आपल्याकडे. चव्हाण साहेब ते विचारतात की तुम्हाला पत्र दिलंय का की नवनिर्माण सहकारी गमन संस्था हे मी तुम्हाला हे पेपर देतो. हा की बाबा ही जागा मी खरेदी तुम्हाला घेतली पेपर हा. दिले. असं दिलंय का काय त्यांनी? कारण नुसते पेपर दिले हे माझे पेपर आहे. हे पेपर आहे. कारण की तेच मी त्यांना साहेब सांगितलं की ते नुसते कसं पेपर आहे दिले. आम्हाला कन्फ्युजन कसं आहे की नाव नाही त्यांचं अजून चढलेलं हां. 7-12वर आहे ना आम्ही 7-12 नाही नाव नाही चढलंय ते सातबारा नाव चढलं. चढलंय प्रॉपर्टी काढल्या नाव. प्रॉपर्टी प्रॉपर्टी काढलं नाव नाही त्यांनी त्याचे स्पष्टीकरण दिलंय की सुरुवातीच्या काळामध्ये स्लम वगैरे डिक्लेअर करायचं होतं ना म्हणून ते काय झालेलं नव्हतं. पण ज्यावेळेला हे आपण जेव्हा प्रोजेक्ट हे पेपर जेव्हा देतो त्यावेळेला त्याची प्रॉपर्टी कार्डची पण गरज नाही असते ते म्हणणं आहे. डायरेक्ट 7-12 होते आपल्याला ते परमिशन मिळते. मग आता ज्यांची प्रॉपर्टी काढला नावं आहेत हां तुला मालक म्हणून आहे हां त्यांची नावं कशी जाणार? जिल्हा मला तर प्रश्न येतो. नाही सांगतो तुम्हाला मी. आज जेवढे आपले प्रॉपर्टी कार्ड आहेत 251 पासून 258 पर्यंत त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची नावं आहेत. तेच सांगतो मी तुम्हाला. आता मग तुम्ही जे म्हणता ना की बाबा त्याची गरज लागत नाही त्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये, तर ती नावं कशी काढणार ती कशी जाणार? ते तुम्हाला सांगतो मी. खरेदी करणं पाहिजे. एक वेळ घेतलं. नाही, नाही. पुरा होईल. त्याच्याशी आपली चर्चा झाली जाते. तर त्यांचं म्हणणं आहे की मी जागा खरेदी केल्या याचा मालकच मी आहे. त्याच्यावर तिने झोपडी कुणी उभी केली कुणी नाही उभी केली त्याचा काय संबंध आहे. जो त्या ठिकाणी राहतो त्याला घर हे द्यायचं. बरोबर, बाकी हे ते government कुणी आहे. बांधलं त्याच्याशी काही देणे घेत नसतं. म्हणूनच हा म्हणूनच असं आपल्या कमिटीची त्यांच्याकडनं असं काही योग्य नाही का? सांगतो जर पारदर्शकता असेल साहेब उद्या काय अडचण आली एखाद्याने उद्या के टाकला तर आपण त्याची काय भांडू शकतो? ऍक्च्युली हे जे तुमचे जे पत्रव्यवहार आहेत ना जे काही कमिटीला केलेले आहेत ते कमिटीला काय कमिटीच्या नावाने काय काय आलंय आलंय? ते इम्पॉर्टंट आहे. उद्या बोलतात ना विकास कुठे हात वर करेल की बाबा हे राहिलेलं आहे तर काय करायचं आपण? आता आपण त्या पुढच्या स्टेपला गेलोय. आता आपण डेव्हलपमेंटच्या स्टेपला बरोबर आहे मी आता त्याच मुद्द्यावर येणार आहे. त्याच्यावरती ऑब्जेक्शन ह्या लोकांनी अगोदर घेतलं तर त्याचं एकदा प्लेन क्लासवर ते ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत ते लोक. तुम्हाला घ्यायचं आहे ऑब्जेक्शन तर पहिलं घ्या. SRA मध्ये घेऊ शकत नाही, प्रायव्हेट मध्ये तुम्ही घेऊ शकता. लक्षात कारण SRA हे झोपडपट्टी निर्मूलन करायचं उद्दिष्ट राज्य सरकारचं आहे म्हणून तिथं कोणी आडकाठी येत नाही. एवढंच नाही तर एखादा मालक जर ते डेव्हलप करत नसेल आणि तुम्हाला एनओसी देत नसेल तर त्याचा भोगवटा सरकार दरबारी जमा होतो आणि मग सरकार तुम्हाला देईल. म्हणजे तुम्हाला ही झोपडपट्टी निर्मूलनासाठी कोण तुम्हाला थांबवू शकत नाही. नाही हे तुमचं बरोबर आहे पण आपल्या पुरारमध्ये आज हे सगळे स्लम डिप्लॉयमेंट किती आज प्रोजेक्ट बंद झाले. DGS ग्रुपचा एवढा मोठा माणूस आहे एवढा नामक इंजिनियर आहे. आज त्याचं काय चाललं तुम्ही तुम्हाला तुम्ही फिरताय तुम्ही बघताय काय चाललंय किती वागाडे काय तुम्हाला मी सांगतो कालच एक मला राव वगैरे खूप मजा चालली. म्हणजे कसं काय तर म्हणलं त्याला 10 कोटी रुपये भेटले. 10 कोटी रुपये हां फक्त 10 कोटी मी जर ऐकलं तर 50 कोटी 10 कोटी नाही मी 50 नाही मी 10 कोटी ऐकले 50 कोटी ऐकले.
तो तिसरा काय म्हणतो, साहेब काय एवढं दिले असतं 22 लाख 50 लाख दिले असते. तर ह्या गोष्टीला काय पुरावा आहे का? त्यामुळे ह्या हवेतल्या गोष्टी आहेत. TGSच्या आज मुंबई शहरामध्ये जाळं मिळलेले बरोबर ना. आज त्या कोकणी माता मंदिरच्या माध्यमातून तो एक इश्यू उठलेला आहे बरोबर आहे. आता धार्मिक गोष्टीसाठी सगळे इन्व्हॉल्व होतात, सगळे पक्ष इन्व्हॉल्व झाले तिथे. आतापर्यंत आम्ही काय ऐकतोय की DGS हा संरक्षण मंत्रालयाचा म्हणजे राजनाथ सिंगांच्या त्यांच्यातलं कोणतरी आहे तो, त्यामुळे त्याला कोण रोखू शकत नाही किंवा काय रोखू शकत नाही. आता तो भाजपचा जर केंद्राचा मंत्री असेल तर मग हिंदी लोक कसे काय रोखू शकतात. पण आता भाजपचे लोक आहेत ना इथले, ते त्याला आडकाठी करतायत ना. आता काय समजायचं आपण, ह्या सगळ्या ऐकू गोष्टी आहेत ना. त्यामुळे ह्या गोष्टीला विषय तो नको आपला, विषयांतर होता विषयांतर होता. साहेब आता माझा एकच प्रश्न आहे, आता तो आपल्या मनातले चालू. कुठले प्रश्न असतील ना तर एवढे आम्ही एवढे आता परवा ताई वगैरे आले होते 5 जण आले होते, आम्ही त्यांना सांगितलं की याच्यासाठी आपण जे SRA जे तज्ञ लोक काम करतात, वकील काम करतात, त्या वकिलांना घेऊन आणि त्याच्यातर्फे ह्या प्रश्नाचे उत्तर आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करू की त्याला कायदेशीर आधार असेल. बरं तुम्हाला असं कोणाला जर वाटत असेल की एखाद्या वेळेस हे बिल्डरच्या म्हणजे आधिपत्याखाली काम करतात, त्याला काहीतरी पडून वकील आणतील आणि ते आपल्याला काहीतरी सांगतील, तर त्याच्यासाठी आपला पण ज्याला शंका आहे त्यांनी पण त्यांचा एखादा वकील घेऊन त्या सभेमध्ये आला ना तरी चालत जातं. जाऊ दे, समजलं वकिलाच्या नंतरची गोष्ट. अरे बाबा. मी काय म्हणतो विषयांतर नको ना, किती सोपं आहे. नाही विषयांतर काय आहे? मी काय म्हणतो साहेब, आता हा विषयांतर नाही, ह्याला विषयांतर कसं आता आहे? आता हा प्रोजेक्ट विषयांतर कसं काय? मला ह्याच्या प्रश्न उत्तर आहे. विषयांतर कसं काय? आता मी काय म्हणतोय, विषय म्हणजे जे चालले आहेत ना आता ह्या पॉईंटच्या विषय तोच आहे, सीओडीचा विषय. सीओडीचा विषय झाला. आता बोललो ना SRA ला सीओडीचा विषय विषय clear केला नाही. भेटला नाही. SRA कडे प्रलंबित आहे. तेच मी काय म्हणतोय साहेब, मी तेच सांगतोय की त्यासाठी त्या लोकांचं महाराष्ट्रातून घेऊया ना. आम्ही काय विचारतो ते तर ऐका ना. दोन गोष्टी आता मला सांगा, आपले हे जे किती टोटल मेंबर आहेत आपल्या प्रोजेक्ट मध्ये किती टोटल मेंबर आहेत? 226 लोकांचा ऍडिक्शन आहे बरोबर. आता त्यात पात्र किती आहेत? पात्र म्हणून 50 पात्र झाले नाही 63 ना 63 72 ना तर 72. आज हा विकास तुम्ही LOI आणेपर्यंत येत आहे, हां मग तुमच्या याच्यात 50% तरी पात्र आहेत का? हा मुळात प्रश्न बरोबर आहे. मुळात हा प्रश्न आहे. जर LOI पर्यंत जातोय हां. तर 50% पात्र का नाही? सोसायटीने का नाही पात्र केलं? बरोबर ना. हा. मग आता सोसायटीने काय केलं पाहिजे त्यासाठी? पात्र करणं पाहिजे. मग प्रत्येकाच्या घरी जायला पाहिजे आपण विश्वासात घ्यावं लागेल ना त्यासाठी. विश्वासात घेणं मी गरजेचं आहे तेच ना. म्हणतोय. आपली मीटिंगच नाही झाली आहे साहेब. विश्वासात कमिटीने घ्यायचं, पण ज्याला प्रश्न पडले त्यांनी कमिटीने घ्यायचं नाही. मी आलेलो ना. मग असे किती आले जे आपण आता 100 लोक राहिले ते किती आले अरे प्रश्न मग करायला? त्याच्यासाठी आपण काल कुठे एक- गेलो? काल एक आपण कुठे व्यक्ती- गेलो? ऐका ना, आपली मी काय meeting झाली म्हणतोय, का? काल एक व्यक्ती आली त्याला सुद्धा सांगितलं आपली मला सांगा, जनरल मीटिंग कधी झाली एवढ्या ह्याच्यामध्ये? जनरल meeting झाली आता. नाही झाली. चार कुठे झाली? शेवटच्या 4 मध्ये 14 मध्ये ऐका, 25 मध्ये बघा, 26 फक्त मध्ये. आपल्या 16 वर्षामध्ये 4 मिटिंग झाल्या. हो. एक कुठली मिटिंग झाली आपली शगुनवाला, हो. एक उत्तरची झाली, त्यावेळेला आम्हाला लेटर नव्हता, आम्ही नव्हतो. त्याच्यानंतर 2 शारदाला झाल्या मिटिंग. एवढ्या 16 वर्षामध्ये चौथ्या लेटरला पण नव्हतं. चौथं पण दिलेलं लेटर नव्हतं. मधल्या काळामध्ये काय ऍक्टिव्हिटीजच नव्हत्या. मीटिंग काय मीटिंग मध्ये विषय असतो काय केलं? तेच आहे ना, मी तेच बोलतोय साहेब. आमच्या काय फक्त दोघांची जण होते, बाकी कोणाला इकडे कोण कोणाला काय नाही. नाही, कसं आहे की दादा त्याचं उत्तर तुम्ही पण द्यायला पाहिजे ना. तुम्ही किती मिटिंगला आतापर्यंत आला, किती मिटिंग तुम्ही सोसायटी अटेंड त्या केल्या? मिटिंगला मला तुम्ही बोलवलं ते मला आधी सांगा. बस. फोन करून प्रत्येक मिटिंगला फोन केले प्रत्येक मिटिंगला. मिटिंग लावला कधी मला बोलवला अरे मी फोन करून सांगितलं तुला किती वेळा फोन लावले नाही. वरून मी फोन केला. अरे दादा ऑफिसला ये, मीटिंग ठेवलेली आहे. माझ्याकडे पत्र त्याला दिलं. चांगली बातमी आडोत्रीला. आलेलो 8 तारीख आता तू बोलतो मला बोलवलं नाही. आता कसं बोलणार तुला? मी काय उत्तर देऊ आता? म्हटलं मला तू घरी साहेब मग खोटे बोलतात, मी खोटं बोलतो असं झालं. मी बोलू का? मी बोलू चला, का? चला, चला. अध्यक्ष मला बोलले होते की पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. मी बोललो त्याच्यासाठी आमच्या ताळीमध्ये या, जेवढे मेंबर आहेत तुम्ही कमिटी मेंबर तुम्ही या तिथे हा, मीटिंग बोला, घ्या. बरोबर बोलला. बोलला ना. मी मग तुझ्या घरी तुम्ही बसलो होतो. घरी नव्हे, मी बोललो ताळी द्यायचं, ताळीमध्ये घरी मीटिंग मी आलो घ्यायची. तुझ्या. घरी बोललो आलात ना. आलो ना. बायकोसमोर बसून बोललो. वरून मी काय बोललो, माझ्या एकट्याशी बोलून फायदा नाही. तुम्ही ताळीमध्ये कमिटी घ्यायची आहे ना, कमिटी घेऊन ताळीमध्ये या, आपण मीटिंग करू. या विषयावर बोलतो की नाही? घरी काय प्रत्येक जण घरी येऊन काय करायचे? आता
आता त्या दिवशी पत्र द्यायला गेलो तारखे बोलले तो तेच अरे आम्ही बोलतोय. संमत छापू शकतो तर आता आम्ही काय बोलणार कोणाला बोलणार माझं म्हणणं होतं माझं म्हणणं होतं थॉमस सर आमचे 4 आहेत तिथे. तुम्ही तिथे या, तुम्ही त्या चाळीमधल्या लोकांना तुम्ही एकदा सांगा भाऊ असंच आहे, बिल्डर आला आहे. पण 10 वर्षांनी तुम्ही आलात ना, मग आता परत आमचं हे चाललेलं आहे. बिल्डर आता म्हणतोय आपल्याला प्रोजेक्ट पुढे घ्यायचा आहे. तो काय म्हणतोय यावेळेला हे आता जे ऐका ते मशीन मग लागलं प्रत्येकाला एकेकाला रात्री तुम्ही बोलवता, ही काही गोष्ट वेगळी आहे, चुकीची आहे ना. ऐका पण ती कधीचा विषय आहे. त्याच्या वाक्य काय म्हटलं होतं तुम्ही? प्रत्येकाला वेगवेगळं बोलत होते. मी म्हटलं प्रत्येकाला वेगळं बोलून फायदा नाही. कोण वेगळं बोलतो? सिंगल बोलत होते. मी त्यांना म्हटलं सगळ्यांना एकत्र बोलवा मीटिंग मध्ये. नाही 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 प्रोजेक्ट आपला आहे ना, प्रोजेक्ट आपला आहे ना, मग आपण सगळ्यांनी आलो पाहिजे. हा माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं नाही, तुमचा माझा नव्हे. पेपर जमा करो. सव्वीस तारखेची जी मीटिंग झाली, 26 तारीखची मीटिंग झाली, काही लोकांना लेटर नाही दिलं. ठीक आहे, मामा तिकडे सगळ्यांच्या समोर बोलले की मी सगळ्यांना सांगितलं होतं लेटर द्यायला. कमिटी मेंबर आणि बिल्डर बोलले की नाही द्यायचं करून. अरे सांगतो ना मी, अरे तुम्ही तिकडे येऊन हंगामा करणार तर तो बोला की जे बोला. अरे आता बोला भाई, आता बोला. त्याच्याबद्दल पण झालं. ते म्हणले ह्याला गुरुवारी फक्त असं उत्तर द्यायला बोला थांबा. 50 100 आम्ही सगळ्यांना काय बोलले हे मी सांगतो. कमिटी सांगितलं होतं लेटर द्यायला बाकीच्या सगळ्यांना, बाकीचे कमिटी मेंबर आणि बिल्डर बोला की नाही जायचं करून. हा कुठला पारदर्शकपणा आहे? सदस्य नाही, त्यांनी सर्वे नाही केलाय, नंबर नाही टाकले, त्याला देऊ नका. नाही पण सर्वे नाही मग त्याच्यामध्ये तोच एक मुद्दा उठतो. ऐका जरा 2 मिनिटं ऐका. तुम्ही जसं बिल्डरने बोललात ना की हे सदस्य नाहीये, तर कमिटीचा अधिकार बनतो सगळ्यांना सदस्य बनवायचं, त्यांना पात्र करायचं. कमिटीने पहिलं कोरम पूर्ण करा आणि त्याच्यानंतर बिल्डरवर कन्व्हिन्स करा. ऐकाल थोडं, मी तेच बोलतोय ना. ते तुम्हाला आता मुद्द्याचं बोलताय. तुम्हाला मी उत्तर देतोय त्याचं. उत्तर ते नाहीये. बाबा तुम्ही ऐका ना माझी गोष्ट ऐका. आता जसं आपण बिल्डरकडे मिटिंगला गेलो, बिल्डरने आपल्याला बोलवलं, बिल्डरने तुम्हाला काय सांगितलं, पात्र सदस्यांना बोलवा. तुम्ही कमिटीने विचार केला पाहिजे होता. आपल्याकडे 250 माणसं आहेत, 250 माणसांपैकी 50 मात्र फक्त आपल्याकडे पात्र आहेत. त्याच्यासाठी 51 जणांची इथं संपून झाला विषय. पात्रांना नाही, पात्र नाही की 25 ऑगस्ट मध्ये जी मिटिंग झाली ना, किंवा ऑगस्ट 25 मध्ये, त्या मिटिंग मध्ये असं ठरलं होतं, असं झालं होतं की ज्या लोकांचे राहिलेले सर्वे असेल त्या लोकांनी आता तरी सर्वे करून घ्या, कारण आपण पुढच्या स्टेपला गेलेलो आहे. बरोबर. तरी ज्या लोकांनी सर्वे केले नाही याचा अर्थ बिल्डर बोलला त्यांना समावेश व्हायचं नसेल, नका बोलू त्यांना. त्याच्यानंतर सुद्धा मामू वगैरे हे बोलले की आम्ही गेल्यानंतर गुरु आम्हाला म्हणला की असे 50 पेपर आम्ही बनवून छापू शकतो. तेव्हा म्हणलं कशाला उगाच डोक्याला ताप करता, जर लोकांना पटत नसेल. ह्या लोकांना याचा अर्थ ह्या लोकांना आपले इन्व्हॉल्व नाही व्हायचं, आपण नको लेटर द्या. आणि तरी याच्या भावाने लेटर घेतलं. बसायचं. मी गेलो नारायणकडे. बोला ते ठीक आहे, घेतलं. आता सदस्यांनी लेटर घेतलं, जेवढे सदस्य आले तेवढे सदस्यांनी हे केलं. जर 250 जर आपण एक आकडा पकडला, त्याच्यामध्ये सदस्य 50 होते समोरच आणि फॉरम कम्प्लीट करण्यासाठी 51% लागतं. बरोबर आहे. तर 51% जणांची साईन कुठे झाली, कशी झाली?